मी रवींद्र आहेर काजळा, सोयाबीन उत्पादक शेतकरी। मी 6 एकर शेती आहे मला आणि मला त्यात मी 4 एकर सोयाबीन केलेली। गेल्या वर्षी सोयाबीन 70 कट्टे झालेली, यंदा पाऊस कमी असल्यामुळे 60च कट्टे झाली। गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी भाव चांगला असल्यामुळे 6000 7000 याप्रमाणे होती। यंदाही त्याच पटीत भाव वाढेल म्हणून त्या आशेने सोयाबीन तर ठेवली आहे, पण प्रति क्विंटल फक्त 4500 भाव असल्यामुळे भावाची प्रतीक्षा वाढलेली आहे आणि उत्पादन खर्च माझा भरपूर झालेला आहे। प्रत्येक हेक्टरी सोयाबीन काढायला 4500 रुपये ते 5000 रुपये असा खर्च झालेला आहे। त्याच्यात पुन्हा मळणी आली, पेरणीचा खर्च आणि त्याच्यात रब्बीला पाऊस नसल्यामुळे हरभऱ्याचीही हमी नसल्यामुळे सोयाबीनचे भाव वाढतील हे आशेने सोयाबीन घरात ठेवले आणि तसेच पडून आहे। त्याच्यामुळे सोयाबीनचे दिवसेंदिवस भाव कमी होत आहेत। हे न परवडणार आहे माझ्यासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठी ही न परवडणारी गोष्ट आहे। आणि सोयाबीनची निर्यात बंदी केली का काय केलं हे सरकारने ते माहीत नाही, पण सरकारने याच्यावरची निर्यात बंदी उठवावी आणि सोयाबीनचा दर वाढवावा। DOCचा भाव जास्त आहे आणि सोयाबीनचा कमी, अशा प्रकारे परिस्थिती निर्माण झाली। त्याच्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण, शेतकऱ्यांनी करायचं काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। काय करायचं होतं सोयाबीनवर? सोयाबीनवर लेकरा शिक्षण असेल किंवा राहायला घर नाही त्याच्यासाठी घर बांधण्यासाठी किंवा कुठलीही आर्थिक परिस्थिती, सध्या तर सर्वात महत्त्वाचं दुष्काळात पाणी आणण्याचं पैशानेच काम करावं लागणार आहे। पाणीच नाही तर बाकीचं काय करायचं प्रश्न निर्माणच होणार नाही। किती महिने? सोयाबीनचं तर दिवसेंदिवस वजन कमी होणार आहे। 6 महिने झालं ही सोयाबीन घरातच आहे। वरचीवर वजन कमी होत जाणार आहे आणि भावही कमी व्हायला तर शेतकऱ्यांनी सांभाळायचे किंवा माझ्यासारखे सामान्य शेतकऱ्यांनी सोयाबीनचं करायचं काय, अशा प्रकारे सरकारने लक्ष देऊन सोयाबीनचे दर वाढवावे अशा प्रकारचे प्रत्येक शेतकरी किंवा माझी अपेक्षा आहे। सरकारचं धोरण हे शेतकऱ्याविषयी उदासीन असल्यासारखं वाटतंय मला। ह्या सरकारने प्रत्येक शेतीमालाचा भाव असेल, मग दुधाचा असेल, सोयाबीनचा असेल किंवा ऊसाचा असेल, हे प्रत्येक शेतीमालाचा भाव कमी केले। त्याच्यामुळे प्रत्येक वस्तूमुळे भाव कमी असल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे आणि सामान्य शेतकरी तर खूपच अडचणीत आलेला आहे। याच्यामुळे सरकारने प्रत्येक शेतकऱ्यासाठी काही ना काही असं निर्यात धोरण व्यवस्थित आखून, कांदा असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल किंवा साखरेपासून इथेनॉल निर्मिती करून ऊसाचा दर वाढवावा, सोयाबीनपासून DOCचा निर्यात करून त्याचे सोयाबीनचा दर वाढवावा, अशा प्रकारचं सरकारने धोरण आखलं पाहिजे आणि शेतकऱ्याला साथ दिली पाहिजे, अशा प्रकारची माझी आशा आहे सरकारकडून। कम से कम 60 ते 70% लोक काजळ्यामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये सोयाबीन ठेवलेले शेतकरी आहेत आणि सोयाबीनचा भाव कमी झाल्यामुळं प्रत्येकाने सोयाबीन ठेवले आहे। कम से कम 6000 तरी प्रति क्विंटल भाव यावा अशी प्रत्येकाची आशा आहे। त्याच्यामुळं 4500 प्रति क्विंटल 2000 बी लॉस म्हणलं तर प्रत्येकाच्या घरात 40-50 क्विंटल म्हणलं तर 1,00,000-2 लाख रुपयाचं प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान आत्ताच्या घडीला आहे। तुमचं काय नुकसान झालं? माझं 40 क्विंटल सोयाबीन आहे, म्हणजे प्रति क्विंटल 2 म्हणजे तरी 80,000चं नुकसान आहे माझं। त्याच्यामुळं आर्थिक परिस्थिती आधीच बेताची असल्यामुळं सोयाबीनचा दर वाढावी अशी अपेक्षा आहे। छाया नवनाथ इंगळे, शेती 6 एकर, सोयाबीन पेरली, भरपूर निघाली पण भाव नाही म्हणून विकली नाही। मग कष्टानं पोरांनी कमवून मिळविली पण भाव नाही म्हणून विकण्यात नाही आली। बोर घेतलं, बोरला पैसे द्यायला नाही तर भाव नाही म्हणून विकली नाही। बोरचं पैसे द्यायचं आणि कर्ज तसंच आहे, दिलेले नाही। काय सरकार भाव देईन तेव्हाच काढावी, नाही तर बेभावानंच विकून तर काय फायदा आहे आपल्याला, काहीच नाही। कष्ट करूनच मजुरीचीच भरती करायची पाळी आली। बोर घ्यायचं होतं, मग बोर घेतलं, बोरच्या मिशनवाला म्हणला पुन्हा द्या सोयाबीन विकून पैसे, म्हणून त्याने तसंच विकलं। ती भाव नाही आला, अजून सोयाबीन विकली बी नाही, भाव नाही म्हणून बोरचे अजून पैसे द्यायचे तसेच राहिले तर बोरला 1.5 लाख रुपये गेले। खर्च आला 80-90 हजार रुपये, मजुरी हे सगळंच, काय फायदाच नाही। सगळं तसंच ठेवलंय, भाव येईन म्हणून तसंच ठेवलंय। आता काहीतरी होईन म्हणून केला खर्च, दवाखाना होता मालकाचा, त्याला खर्च झाला, देणं पाणी भरपूर झालेलं आहे। मालक काय मिस्टराची तर डेट झालेली आहे, म्हणून 8-9 महिने झाले त्यांनी वारून बी, मग आणि देणं पाणी भरपूर आहे, अजून भाव नाही म्हणून विकले नाही। सोयाबीन झाली मग पण गणित सगळं बिघडलं आमचं, काय करायचं आता? देणं पाणी एवढं मोठं झालंय, कर्जबाजारीच हवं अजून।
आता सरकार कधी भाव देते काय माहिती. काय सरकारनं कमीत कमी शेतकऱ्याला भाव त्यांच्या मालाला द्यावा करावा. मंजुरीत सगळं मंजुरीतच जाते त्यांचं उत्पन्न, तरी मंजूरदारालाच सगळं खर्च पाणी त्याच्यावरच चाललेलं आहे. मेहनत तर आपल्याला काहीच पदरात पडत नाही. मग सरकारनं आपल्या मालाला तर निदान कमीत कमी शेतकऱ्याचा भाव द्यावा. सगळीकडे आरक्षण मिळतंय पण मालालाच आरक्षण नाही. जरा शेतकऱ्याकडे बी लक्ष करावं सरकारनं. शेतकरी हाय पिकलं तर सरकार खाईन की, नाही शेतकऱ्यापाशी झालं तर सरकार काय खाणार आहे. शेवटी दुष्काळच निर्माण, पाणी तर नाही. बोर सगळं आटलं, बोर घेऊन बी 700 फूट बोर घेऊन सुद्धा पाणी लागलं नाही. मग आता किती डोक्याला ताप झालाय सगळं. सोयाबीन असून तर काही उपयोगच नाही. सोयाबीनच्या भरवशावर आम्ही सगळा एवढा कुटाणा केला. पुन्हा मालकाच्या दवाखान्याचा खर्च पाणी तसंच आहे, अजून देणं पाणी लोकांचं ते साराचं तसंच आहे. आता काय करायचं काय नाही. जरा थोडं सगळं लक्ष द्यावं सरकारनं शेतकऱ्याकडे बी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.